या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय आदम मास्टर जी, आदरणीय मेहत्रे साहेब, आदरणीय दिलीप माने साहेब, आदरणीय सुधीर खरटमल साहेब, आदरणीय एम पाटिल जी, आदरणीय शरद कोळी जी, अबूतालिब डोंगरे जी, आदरणीय पुरुषोत्तम बर्गे जी, अस्मिता ताई, आदरणीय गुलवार सर, आदरणीय गणेश वानकर जी, आदरणीय महेश गादेकर जी, आदरणीय खंडारे साहेब, उपस्थित सर्वच महाविकास आघाडीचे घटक, सर्व इंडिया अलायन्सचे पार्टनर्स, उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, उपस्थित सर्व चारी पाची पक्षाचे उपस्थित नेतेगण आणि कार्यकर्ते, प्रथमतः मी आपली क्षमा मागते की आपल्याला थांबावं लागलं। मी अक्कलकोट दौऱ्यात होती आणि तिथून यायला मेहत्रे साहेबांनी मला थोडा उशीर झाला। आज महाविकास आघाडीची ही पहिली प्रेस कॉन्फरन्स आहे, पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेत मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। महाविकास आघाडीने विश्वासाने मला सोलापूर लोकसभेची उमेदवारी दिली, त्याबद्दल मी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची, आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांचे मनापासून आभार मानते। सीताराम येचुरीजी, अरविंद केजरीवालजी, मी मनापासून आभार मानते। ही निवडणूक लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे, ही निवडणूक संविधान वाचवण्याची निवडणूक आहे। ही निवडणूक नसून ही आता लोकांमधून उभी राहिलेली एक चळवळ आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। त्याला एक चळवळीचं रूप आलंय, कारण लोकांनी आता ठरवलं आणि लोकांनी ही निवडणूक कुठेतरी ताब्यात घेतली आहे असं एक चित्र आम्ही फिरताना आम्हाला दिसत आहे। आज महाविकास आघाडी एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आली आहे। आज महाविकास आघाडी एकत्रित 10 वर्ष जो भारतीय जनता पक्षाने या देशाच्या लोकांवर जो अन्याय केला, जो त्रास दिला, जो वापर केला, लोकांना खोटं सांगून मताचा वापर करून घेतला, त्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज पूर्ण महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स आज उभं राहिलं आहे। ज्या लोकांचा वापर करून मतदान करून घेतलं, जेव्हा आज त्याच लोकांना गरज आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाने त्यांच्याकडे पाठ फिरवली। म्हणून आम्ही आज लोकांच्या आणि लोकशाहीच्या सोबत या ठिकाणी उभा आहोत। सोलापूरचा विषय गेले 10 वर्ष विश्वासाने ज्यांना मतदान केलं ते दोन्ही खासदार हे निष्क्रिय ठरलेत असं म्हणायला हरकत नाही। खूप विश्वासाने, खूप अपेक्षेने, मोठ्या मनाने, प्रेमापोटी या जनतेने भाजपला, पंतप्रधान मोदींकडे बघून मतदान केलं। पहिले उमेदवार जे होते ते निष्क्रिय ठरल्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली आणि म्हणून ते उमेदवार बदलावे लागले। सत्ता असून सुद्धा, पंतप्रधान असून सुद्धा, निधी असून सुद्धा ही शोकांतिका आहे की सोलापूरसाठी ते काही करू शकले नाहीत आणि म्हणून 2019 मध्ये दुसरा उमेदवार द्यावा लागला। परत जनतेने मोठ्या मनाने, खरं तर 2014 मध्ये जे खोटं सांगितलेलं की 15 लाख देणार आहे त्या आधारावर जनतेने मतदान केलं, पण 2019 पर्यंत 15 लाख जमा झाले नाहीत। अनेक त्यांनी दिलेली वचन त्याची पूर्तता करू शकले नाही, तरीही लोकांनी त्यांना दुसरा चान्स दिला आणि पुन्हा एकदा त्याच लोकांचा वापर मतं घेण्यासाठी खोटं सांगून 2019 मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने विश्वासघात केला, दुसरा उमेदवार निवडला आणि आज 2024 मध्ये त्या उमेदवारांनी काही काम केलं नाही, त्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली, अतिशय निष्क्रिय ठरले आणि तिसरा आणि उपरा द्यावा लागला। ही शोकांतिका आहे की सत्ता असून सुद्धा तुम्हाला उमेदवार बदलावे लागतात, कारण का त्यांनी काही काम केलं नाही। एकदा पण लोकसभा 6 तालुके मतदान करतात, एवढी मोठी लोकसभा, हे छोटी गोष्ट नाही आहे। लोकसभा उमेदवार निवडून आणणं, लोकसभेवर खासदार पाठवणं छोटी गोष्ट नाही आहे। सत्ता तुमची असताना, सगळं तुम्ही असताना, तुमचं असताना तुम्ही सोलापूरसाठी कोट्यावधी निधी आणू शकला असता, पण तुम्ही काहीच केलं नाही।
फक्त लोकांचा वापर केला, सत्तेत आला, सत्तेची मजा घेतली आणि तुमच्या ह्या मानसिकतेमुळे सोलापूरला 20 वर्ष मागे जावं लागतं. हे सोलापूरकर माफ करणार नाही. आणि आज त्यांचे काही जण म्हणतात की आम्ही फक्त 8 दिवस येतो, लोकांमध्ये फिरतो आणि आम्हाला मतदान मिळतं. म्हणजे तुम्ही लोकांना इतकं कमी नेमता का? तुम्ही लोकांचा किती अपमान अजून करणार, लोक अजून किती त्रास सहन करणार? आणि तुम्हाला खरंच वाटतं की एकांच्या चेहरा दाखवून आज लोक तुम्हाला मतदान करणार? 2दा चान्स दिला आणि तुम्ही त्याच लोकांना धोका दिला. पण लोक मला नाही वाटत माफ करते. मी तुमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करते की आज महाविकास आघाडी तुमच्या समोर ही प्रेस कॉन्फरन्स घेतली नसती किंवा महाविकास आघाडी गावोगावी पारोपाडी तांड्यावर झोपडपट्टी जर आम्ही नाही गेलो तर बीजेपीची जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर कोण सांगतात? कारण का ते तुमच्यासमोर फक्त खोटं बोलतात, रेटून बोलतात. पण जो त्रास आहे मग तो शेतकऱ्यांच्या मनात असेल, कामगारांच्या मनात असेल, युवकांच्या मनात असेल, महिलांच्या मनात असेल, तो त्रास आज आपल्याला दिसून येत नाहीये. कारण का बीजेपी तो दाबायचा प्रयत्न करते. आणि म्हणून मी म्हणते ही चळवळ आहे आणि म्हणून तिथे महाविकास आघाडीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. ज्या शेतकऱ्याला खोटं आश्वासन देऊन बीजेपीने मतदान घेतलं, आज तोच शेतकरी, अन्नदाता शेतकरी सर्वात त्रस्त आहे. मग जीएसटीच्या माध्यमातून असेल, आज ठिकठिकाणी पाणी नाही आहे, त्यात जीएसटीचा राक्षस आहे, त्यात महागाई वाढली, पीक विमा मिळत नाही अजून गावोगावी, दुधाला दर नाहीये, कांद्याची निर्यात बंद झाली. जो शेतकरी अन्नदाता आहे, जेव्हा तुम्ही त्या शेतकऱ्याच्याच पोटावर पाय देता तेव्हा लोकशाहीमध्ये ह्याच्यापेक्षा मोठा पाप असू शकतो का? ज्या युवकांना तुम्ही आश्वासन दिलेलं की 2-2 कोटी नोकरी देणार तुम्ही वर्षाला, आज प्रत्येक गावामध्ये एक सुद्धा युवकाला नोकरी नाहीये. उलट जो शासकीय नोकरीत होता त्याची पण नोकरी गेली, कारण काही सगळेजण खाजगीकरणाकडे वळतात. खाजगीकरण करून यांचं आरक्षण संपवण्याचं कट कारस्थान आज आपल्याला दिसतं. आरक्षणाच्या माध्यमातून फक्त गाजर दाखवले जातात, आमचे माईक बंद केले जातात, SIT इन्क्वायरी लागली जाते. ह्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करत आहोत. सोलापुराची विमानसेवा, परवाच ताराजी साहेबांनी देखील, ते कधी असे शब्द वापरत नाहीत पण त्यांच्याकडून असे शब्द वापरण्यात आले, चिमणी पाडायचं नाटक केलं. एवढी असंख्य कुटुंब जे साखर कारखान्यावर अवलंबून होती त्यांना उद्ध्वस्त केलं. मी चॅलेंज दिलेलं 6 महिने देते चिमणी पाडणार, विमानसेवा सुरू करू शकणार नाही. आज 7 महिने झाले चिमणी पाडून विमानसेवा सुरू होण्याचे काहीही निशाण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाहीये. एक फक्त फोन कॉल लागतो विमानसेवा सुरू करण्यासाठी. आणि तीच विमानसेवा जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, जेव्हा शिंदे साहेब खासदार होते, तेव्हा विमानसेवा सोलापुरात सुरू होती. तेव्हाच NTPC आणलेला, तेव्हाच उजनीची पाईपलाईन आणलेली, तेव्हाच दुहेरी पाईपलाईनचं काम झालं. 10 वर्ष ह्यांनी काय केलं? आणि तुम्ही तसं गणित, आम्ही ते पूर्ण गणित तुमच्या समोर ठेवत पण नाही, पण तसं भाजपचे खासदार सोलापुरात 25 वर्ष होते आणि काँग्रेसचे 10. तरीही जेवढी कामं झाली तेवढी काँग्रेसची 15, ही काँग्रेसच्या 15 वर्षात झाली. भाजपच्या 25 वर्षात एकही काम सोलापूर शहरासाठी, सोलापूर जिल्ह्यासाठी झालं नाही. आणि म्हणून आज आम्ही एकत्रित आलोय सोलापूर जिल्ह्यासाठी. काल तुम्ही बघितलं की महाराज देखील तुतारी हातात घेतली आणि लोकशाही वाचवण्यासाठी आज हेच भाजपचे खासदार संविधान बदलण्याचं भाष्य करत आहेत. ही आपल्या सगळ्यांसाठी शोकांतिका आहे. आणि मला असं वाटतं आता जसं मी म्हणाली ती चळवळच आहे, संग्राम आहे. जसा स्वातंत्र्य संग्राम होता तसा आता लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, त्या शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी, त्या महिलांना न्याय मिळण्यासाठी, युवकांना रोजगार मिळण्यासाठी ही चळवळ दिसून येते. शेतकऱ्यांच्या मनात खूप रोष गावोगावी दिसून येते. काही गावांनी ऑलरेडी ठरवलंय असं चित्र निर्माण येतं. म्हणून हे 400 पार वगैरे काही नाही, हे फक्त नॅरेटिव्ह आहे जे ते आपल्या डोक्यात बिंबवण्याच्या नेहमीप्रमाणे त्यांची ती परंपरा आहे. खोटं बोला, रेटून बोला, एवढं बोला की लोकांना त्याच्यात विश्वास होईल. म्हणून तुमच्या माध्यमातून वस्तुस्थिती लोकांपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे. कालच एका अंकात आलं होतं की इंडिया अलायन्सला जास्त यावेळेस सीट्स मिळणार आहेत.
400 पार वगैरे काही नाही असं असतं तर ते एवढे घाबरले नसते आणि अरविंद केजरीवालना एका रात्रीत अटक केली नसते, काँग्रेसचे अकाउंट सील नसते केले किंवा हेमंत सोरेनना त्या ठिकाणी अटक नसते केली. जर महाविकास आघाडीचा उमेदवार सोलापुरात निवडून येईल तर 100% आमच्या जाहीर कामात आम्ही दिल्या. शेतकऱ्यांचं GSTचा विषय असेल, MSPचा विषय असेल, कांदा निर्यात बंदी उठवण्याचा विषय असेल, युवकांसाठी सोलापुरात रोजगार उपलब्ध करून देण्याचा, IT पार्क निर्माण करून आणण्याचा विषय असेल, बँकेकडून जे युवक आहे जे स्वतः काही उद्योग चालू करू इच्छित आहे त्यांच्यासाठी बँकेकडून सोप्या पद्धतीत लोन मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अर्थात विमानसेवा आम्ही सुरू करू सोलापुरात, कारण का आम्ही आधी करून दाखवलं आहे. आम्ही खोटं बोलत नाही पण करून दाखवलं आणि त्याच आधारावर आम्ही तुम्हाला आश्वासनं नाही पण वचन देत आहोत. पाण्याचा प्रश्न इतका बिकट आहे. 2 वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेत निवडणूक का नाही झाली हा प्रश्न का त्यांना कोणी विचारत नाही. 2 वर्ष जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, आज महापालिकेमध्ये भोंगळ कारभार आहे, प्रशासक आहे, नगरसेवक नाही आहेत आणि म्हणून पाण्याचं नियोजन नाही आहे. असं नाही आहे की उजनी पहिल्यांदा मायनसमध्ये गेले, उजनी आधी पण मायनसमध्ये गेलेली, पण काँग्रेसच्या काळात आम्ही एका रात्रीत सक्षम पंप लावून दुष्काळात सुद्धा उजनी मायनस असताना सुद्धा पाण्याचं नियोजन केलं आणि सोलापूर शहराला दुष्काळात 2 दिवसाआड पाणी दिलं. आज उजनीचं नियोजन नाही आहे म्हणून सोलापूर शहराला ही लोक पाणी देऊ शकत नाही आणि तीच परिस्थिती उजनीचं आवर्तन जे आहे, उजनीचं नियोजन न झाल्या कारण गावाला पण आज त्याचा चटका बसत आहे. टँकर्स पोचत नाहीत. मंगळवेढेचा दुष्काळग्रस्त गाव असेल, भाग असेल, टँकर पोचत नाही आहेत आणि उजनीचं नियोजन. गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे. खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल, स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल. पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील. ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही. स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट. सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर. पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर.